मालक स्टेज वरतीच आहेत जाताना नक्की. धीरज आमचे व्हॉलेंटियर ज्याने आज दिवसभर आमची देखभाल केली. पाण्याची व्यवस्था धीरज आपण नक्की करा स्टेजवर. आता 3 ओव्हर मॅच आहे, क्वालिफाय मॅच, बिग बॅटल, एक मोठा सामना, ट्रॉफी साठी असणारी मॅच. आयवा कॅच साठी 100 रुपये आमच्या व्हॉलेंटियर मित्रांना. पहिला बॉल, प्रेमचा पहिला चेंडू. अक्षय धुळे आज संघर्ष करावाच लागणार आहे. थोडासा बॅट पॅच मध्ये वाटतो अक्षय, कारण आज त्याचे सिक्सर नाही आहेत, बाउंड्रीज नाही आहेत, पण क्वालिफाय मॅच मध्ये त्याला बॅक इन फॉर्म यावं लागेल. संदीप आजारे अर्थात आप्पा साथीला आणि बॅक इन फॉर्म यावं लागेल. हे मैदान लकी आहे दोन्ही टीम साठी, पण आज लक फॅक्टर कोणाच्या बाजूने, विजयाची ट्रॉफी कोणाच्या बाजूने. दुसरा बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल. व्हॉलेंटियर आमच्या व्हॉलेंटियर मित्रांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येक आयवा कॅश साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज मंगेश दादा विर्ले यांच्याकडून. बँकेला सुट्टी आहे, आमच्यासाठी खूप फायद्याचं आहे, कारण भरपूर बक्षीस यांच्याकडून आलंय. षटकार हॅट्रिक 500, आयवा कॅच 100. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपये मंगेश विर्ले यांच्याकडून. शॉट भारी आहे, शॉट भारी आहे, 100 सिक्सर होईल. 100 रुपये वाचले, घ्यायला हवी होती कॅच. शॉट भारी, हेलिकॉप्टर स्टाईलने लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून लॉंग ऑनला बीट करत चालला बॉल. सीमा पार, बॅक इन फॉर्म. अक्षय धुळे, गरज होती या बॅटिंगची आणि तो परफॉर्मन्स, पॉवर पॅक बॅटिंग अक्षय धुळेची. जय गणेश तळवडेच्या स्कोर कार्ड मध्ये 2 डॉट आल्यानंतरची शांतता भंग केली. तूफान से पहले पत्ते भी नहीं हिलते, बर तूफान के बाद सब अस्त व्यस्त हो जाते, वैसे बॅटिंग दिखाते हुए अक्षय धुळे. 4 बॉल 10. पुन्हा एकदा उंच शॉट, आसमानी टोला, वा, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. काय उडी घेतली अक्षय खारिकने. हाय जंप घेऊन मात्र 6 धावा मधल्या 4 धावा त्याने वाचवल्या. 2 धावा मिळतील. 5 बॉल 12. करण बाबरेचं आगमन, R1 सॉरी जिक्सर. 5 बॉल 12. अक्षय धुळे सुसाट फॉर्म मध्ये. शॉट भारी आहे, गॅप मोठा आहे, वेल शॉट, बाउंड्री ओव्हर कंप्लीट. जय गणेश तळवडेचा स्कोर पोहोचला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 16. कंप्लीट झाली, प्रेम वरती बरसले आणि आता यशच्या हातात बॉल आहे. जे के शेळू संघ आज दोन्ही मॅच मध्ये या टीमने धावत संख्या चेस केलेली आहे. आज दोन्ही मॅचेस चेसिंगने जिंकल्यात. आता जय गणेश तळवडे पहिल्या ओव्हर मध्ये 16 आहेत. यशच्या हातात बॉल आहे. राऊंड द विकेट ने पहिला बॉल आहे. संदीप आजारेच्या बॅट मधून शॉट आणि तिथे विकेट. झटका मिळाला पहिला, उंच चेंडू गेला, लांबी नव्हती जास्त आणि
आणि पहिली विकेट आली आहे. फलंदाज बाद, डीजे बजाव. खतरनाक खतरनाक बॅटिंग. सहज प्रेक्षकांच्या तोंडातून रिॲक्शन येते आणि ज्यांची आम्ही वाट पाहत होतो दिवसभर ते सन्माननीय ऍडव्होकेट LIC DO डेव्हलपमेंट ऑफिसर निलेशजी विर्ले साहेबांचं आगमन विथ द स्माइल आणि सरांचं आगमन आपल्या सुकन्या सहित सर सहर्ष स्वागत. आणि गुरु बाबरेच्या बॅट मधून आली आहे ही बाउंड्री. इट्स अ पॉवर ऑफ गुरु बाबरे. टोकलाय चौकार. निलेशजी विर्ले यांचं आगमन. सन्माननीय उपसरपंच देखील दहिवली ग्रामपंचायतीच्या आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट आणि त्याचबरोबर LIC डेव्हलपमेंट ऑफिसर सरांचं आगमन. सर सहर्ष स्वागत. वंजारपाडा ट्रॉफी मध्ये आणि धूमधडाक आहे तो गुरु बाबरेचा. शॉट भारी आहे. जागेवरून खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये कॅच साईच्या हातात. गुरु बाबरे इथून आउट. या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय रेल्वे कर्मचारी. खरं तर ज्यांना भेटल्याशिवाय आम्हाला ट्रेन मध्ये चढता येत नाही असे दिनेशजी विर्ले साहेबांचं आगमन. मी विनंती करेन दिनेशजी विर्ले सर सर आपण व्यासपीठावर यावं. या दरम्यान हा डॉट बॉल आणि सर या दरम्यान स्कोर आपण पाहतोय 26 धावा आणि 5 चेंडू संपलेत. खरं तर एखाद्या टीमच्या जिंकण्याचं असंही काही तंत्र असेल. 5 चेंडू 26. बॅट ब्रश आहे. फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डिंग झाली. एक सिंगल नक्की मिळेल. 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट झाला आणि 27 धावा जय गणेश तळवडेच्या. मी दिनेशजी विर्ले यांना विनंती करेल रेल्वे कर्मचारी सर आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. वंजारपाडा ट्रॉफी मध्ये 2 ओव्हर मध्ये 27 धावा. लास्ट ओव्हरचा स्पेल आता राहिलाय. JK शेलू टीम कडून साई मसने. आज शेवटच्या मॅचचा हा थरार आहे. 4:18 शेवटची मॅच आज ट्रॉफी साठी खेळली जाणारी. तळवडे आणि शेलू मध्ये हा सामना. दोघांनाही हे मैदान लकी आहे. 3 ओव्हरचा हा सामना आहे. 2 ओव्हर मध्ये 27 झाले. आता एकच ओव्हर बाकी आहे आणि एका ओव्हर मध्ये आता किती स्कोर उभा राहील हे बघायचंय. राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टचे आमचे आचारी ज्यांनी आज खूप छान जेवण बनवलं होतं बारकू मिसाळ दादा यांचं आगमन. बारकू दादा स्टेजवर या आपण. बॅट ब्रश मागे विकेट किपर मिस्टेक. डायरेक्ट हिट झालीये हिट. बघायचा आता अंपायरचा निर्णय. इट्स आउट. OUT फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. एक बॉल आणि 27 धावा. शॉट भारी आहे परेश हजारेच्या बॅट मधून डीप पॉइंट कडे चेंडू ट्रॅव्हल आणि अडवलाय. चेंडू ट्रान्सफर केला एकाकडून दुसऱ्याकडे पण 2 धावा वाचवल्या. 29 धावा जय गणेश तळवडेच्या. रेल्वे कर्मचारी दिनेशजी विरळे त्याचबरोबर LIC डेव्हलपमेंट ऑफिसर निलेशजी विरळे यांचं आगमन व्यासपीठावरती. त्याचबरोबर माजी उपसरपंच आदेशजी धुळे आणि त्याचबरोबर बँक कर्मचारी मंगेशजी विरळे आणि इतर सर्व ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. साईचा हा चेंडू परेश हजारे 29 झाल्या जय गणेश तळवडेच्या. 3 बॉल समाप्त झाले. 29 आहेत. अजून 3 बॉल आहेत. परेश हजारे देखील चांगला बॅटर आहे. त्याच्या बॅट मधून 3 बॉल आहेत. विराट कोहलीचा तो खूप मोठा फॅन आहे. विराट कोहली जसा बॅटिंग करतो तसं परेश हजारेची बॅटिंग कित्येक स्पर्धामध्ये झाली आहे. आज गरज आहे त्या बॅटिंगची आणि तो शॉट फ्लाइंग स्लीप पॉइंट 2 खेळाडू आणि चेस संपलाय. चेंडू सीमा पार. परेश हजारेचा चौकार. साई मसनेच्या बॉलिंग वरती देखील बाउंड्रीज येत आहेत. परेश हजारे शॉट भारी ऑन साइडला लगावलाय. चेंडू दोघांच्या मध्ये उभा राहिला राजू. चेंडू चाललाय बाउंड्री पार. पांडुरंग मिसाळ यांच्या दोनही हात वर त्यामुळे हा सिक्सर. धावा संख्या 39. धावा 39. 1 टू गो. लास्ट बॉल. परेश हजारेच्या बॅट मधून रन येतील. एक कंप्लीट. दुसरी साठी धावायचंय. बघायचं ही धाव होईल का. एक तर झाली. 40 झाल्या आणि इथून पहिल्या डावाचा खेळ संपला. 40 केल्यात. 41चं टार्गेट आहे. जय गणेश तळवडे 41 धावा संख्येचा बचाव त्यांना करायचा आणि चेस करायच्यात JK शेलू आविरशा इलेक्ट्रिकल्स या टीमला. आणि या दरम्यान कॅमेरामॅन प्लीज कॅमेरामॅन कॅमेरा आपण टर्न करा. स्टेजवरती काही सन्मान या विशेष दिवशी. आजची तारीख आहे 13 डिसेंबर 2025 आणि रेल्वे कर्मचारी खरं तर ज्यांच्या तिकीट काउंटरला भेट दिल्याशिवाय आपल्याला रेल्वेत चढता येत नाही ते आदरणीय दिनेशजी विरले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी माझी उपसरपंच आदेशजी धुळे यांना विनंती करेल की आपण दिनेशजी विरले अत्यंत मानाने आपण सरांना या ठिकाणी सन्मानित करावं. मायेची शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन वंजारपाडा ट्रॉफीमध्ये स्क्रीनवरती तुम्ही बघू शका दिनेशजी विरले रेल्वे कर्मचारी तिकीट काउंटर येथे. खरं तर त्यांना हात दाखवला की लवकर तिकीट मिळते. सर आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर एव्हरग्रीन पर्सनॅलिटी खरं तर ज्यांच्याकडे 3 मास्टर डिग्री आहेत. MBA MCOM आणि LLM असे डेव्हलपमेंट ऑफिसर सरकारी सेवेमध्ये कार्यरत असणारे ॲडव्होकेट निलेशजी विरले सरांचाही सन्मान मी मंगेश दादा विरले यांना विनंती करेल बँक कर्मचारी की आपल्या शुभास आपण निलेशजी विरले सरांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि त्यांची सुकन्या देखील आलेली आहे तिचं देखील स्वागत करावं. इट्स अ हॅपी मोमेंट. आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. विद्यमान उपसरपंच देखील आहेत सौभाग्यवती रोहिणी निलेश विरले मॅडम आणि निलेशजी विरले साहेबांचा सन्मान. खरं तर उच्च शिक्षित आणि त्याचबरोबर समाजकारण असेल राजकारण असेल सर्व क्षेत्रामध्ये खरं तर आपलं योगदान देणारे वंजारपाडा गावातील आदरणीय डेव्हलपमेंट ऑफिसर सर आपलं सहर्ष स्वागत. उद्याचा फायनलचा दिवस आहे संकेत. उद्या कदाचित या स्पर्धेमध्ये 9 मॅचेसचा थरार अनुभवायला मिळेल आणि येत्या 18 बॉलमध्ये 41चं टार्गेट 40 झालेत आणि 41चं टार्गेट 18 बॉल 41. उद्या सकाळी कदाचित शो मॅच असण्याचे चान्सेस आहेत.
आता आता होऊ शकते शो मॅच. येणारे 18 बॉल आणि 41. जे के शेलू आज ज्यांनी सक्सेसफुल चेस केला, दोन्ही मॅच मध्ये सक्सेसफुल चेस ज्या टीमने केला ती जे के शेळू. आणि आता जी शो मॅच होणार आहे ही संपल्यानंतर एका टीमचं नेतृत्व करतील पांडुरंग मिसाळ आणि दुसऱ्या टीमचं नेतृत्व करतील अनिल माळी. जे ऑफिशियल अंपायर आहेत त्या दोन अंपायरच्या टीमची शो मॅच यानंतर होईल. आणि तिसरे पंच असतील त्या मॅच मध्ये नरेश शेंडे प्लेयर आहेत. एक्स्ट्रीमली सॉरी. तिसरे पंच राहुल धुळे असतील. गोलंदाजी तयार होईल. 18 बॉल 41 थरार. तलवडे टीमने वंजारपाड्याच्या मैदानावरती ट्रॉफी जिंकल्यात. शेलू टीमने वंजारपाड्याच्या मैदानावर ट्रॉफी जिंकल्यात. दोघांसाठी लकी चार्म. आणि आज कोणा एकासाठी लकी आहे म्हणजे एकाला परतीचा प्रवास करावा लागेल. खरं तर विशालने कॅच सोडली आणि रिटायरमेंटची घोषणा होईल कारण त्याच्या खेळावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. इन ऍडव्हान्स दोन्ही टीमला शुभेच्छा. जिंकणारा एकच आहे आणि 18 बॉल मध्ये 41 ची गरज आहे. बघायचं आता कोणती सीट पुढे येईल, शेलू की तळवडे. 18-41. पहिलाच बॉल घोंगावणारा वादळ साई मसनेचा सिक्सर. इट्स टाइम टू अटॅक. गेल्या गेल्या फायरिंग केली साईने. गोलंदाज समीरला ठोकलाय सिक्सर. पुन्हा शॉट गॅप मध्ये ढकललाय. खेळाडू तैनात आहे परेश हजारे. एका टप्प्याने परेशकडे चेंडू. 2 बॉल 7 धावा. 41-41. खरं तर दोन्ही टीम साठी आव्हानात्मक आहेत. जय गणे तळवडे संघासाठी सुद्धा ही चांगली टोटल आहे. बचाव करू शकतो या धावसंख्येचा पण त्यासाठी विकेट पाहिजेत कारण 2 बॉल धावा आहेत त्या 7. गोलंदाज तयार समीर. शॉट बावेचा. गुरु पोहोचेल का. चेंडू बाउंड्री लाईन पार करतोय. 3 बॉल रन झालेत 11. बॅटिंगचा धमाका आहे. 41 टार्गेट 3 मध्ये केला 11. क्वालिफायची मॅच. मॅच असे त्यांनी सकाळी ठीक 9:30 वाजता इथे रिपोर्टिंग करा. एक्सल वर्सेस डिक्सल असा सामना उद्या असेल आणि सकाळी 9:30 वाजता दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. 5 ओव्हरची मॅच राहील. त्या कारणास्तव आपण जर का आपण उशीर केला तर मग आम्हाला ओव्हरमध्ये कपात करावी लागेल. विकेट आली आता. अक्षय खारीक मैदानावरती आहे. शॉट गेला 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 सिक्सर. बस क्या यार ये शॉट खेळणं. आता कमेंट आल्यात मित्रांच्या आणि काय शॉट मारला अक्षयने पहिल्याच ओव्हर मध्ये स्कोर.
धावा. षटकार आज भरपूर आलेत आजच्या मैदानावरती गोलंदाजांना. अक्षयचा हा शॉट ऑन साइडला आहे गुरु. एक रन अक्षयला बघा जरा बघा दुखापत जाणवते. 18 धावा ओव्हर कंप्लीट. बारा बॉल 23 ची गरज आहे. येस गेम इज ऑन. बॅक टू द ग्राउंड. 12 बॉल 23. यस अक्षयला सेफली घेऊन या. अजून एक प्लेअर जा प्लीज. अक्षयला घेऊन या. बारा बॉल 23 ची गरज आहे आणि थोडा दुखापतग्रस्त जाणवत आहे अक्षय खारिक. बारा बॉल 23. उद्याचा दिवस खास राहील. उद्या किरण पवार या दिग्गज टेनिस बॉल क्रिकेट प्लेयरचं आगमन या मैदानावरती होईल. 12 बॉल 23. संदीप हजारे अर्थात आप्पा बॉलिंग मार्क वरती आहे. ज्याच्या फिरकीने फलंदाज सहसा चेंडूच्या गतीचा अंदाज येत नाही. गोलंदाज सर अक्षय रिटायर्ड झालाय कारण दुखापत आहे त्याला आणि त्या कारणास्तव तो बाहेर आला आणि या दरम्यान राजूच्या बॅटमधून शॉट. एकच सिंगल. 11 बॉल 22 करायचे. अक्षय खारिक हा प्लेअर दुखापतग्रस्त असल्या कारणाने रिटायर्ड हर्ट आणि त्याला आम्ही मैदानावरतून खरं तर डगआउट मध्ये आणलंय कारण त्याला दुखापत जाणवते आणि 11 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. संदीप हजार शॉट. साई मसनेचा गगनचुंबी षटकार. खतरनाक प्रहार होता साईचा. संदीप हजारेला सिक्सर आला. 10 बॉल आणि आता 16 धावा.
इट्स अ बिग चान्स. मोठी चान्स गमावली. 9 चेंडू विजयासाठी 16 धावा. डाईव्ह लगावली होती त्याने. बॉल हातात पकडला असता तर ही विकेट मॅच मध्ये एक मोठा इफेक्ट आला पडला असता. 9 बॉल आणि करायचं धावा इथून 16. शॉट भारी आहे साईचा स्टेजच्या दिशेने. चेंडू भरदा वेगाने सीमारेखा पार. धावा 4. दहा ना संख्या 12 पाहिजेत. आउट. विकेट. पंचांचा निर्णय आला. एलबीडब्ल्यू. फलंदाज बा साई इथून डगआउट मधील आणि मॅच आता थोडीशी फिरेल. 7 बॉल आणि करायचं धावा 12. माऊली किराणा स्टोअरचे मालक युवराज विर्ले यांचं आगमन. युवराज सहर्ष स्वागत. 7 बॉल विजयासाठी रणसंख्या हवी आहे 12. जयगण तळवडेचे देखील एफर्ट्स प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत खेळाडू ही विजयाची ट्रॉफी जिंकण्यासाठी. गणेश मसनेच्या बॅट मधून आलाय शॉट. खेळाडू समीर बॉल फेक करतोय. 1 रन आणि ओव्हर समाप्त झाली संदीप हजारेची. 6 बॉल आणि विजयासाठी रन्स पाहिजेत आता 11. 6 बॉल 11. सहा बॉल आणि कंपल्सरी 11 रनची गरज आहे. 30 धावा झाल्यात जे के शेलू टीमच्या. 11 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. क्वालिफाय मॅच विजयाची ट्रॉफी जय गणेश तलवडे की जे के शेलू आविर्षा इलेक्ट्रिकल शेलू कोण संघ आज एक ट्रॉफी जिंकून नेईल आणि उद्या फायनल मध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी दाखल होईल. उद्याच्या स्पर्धेमध्ये सर्व आमच्या छोट्या खेळाडूंना खरं तर ज्यांची आतुरतेने ते वाट पाहतील. किरण पवार उद्या नक्की येतील आणि बाकी इतर उद्याचा डिक्सल आणि एक्सल हा सामना सकाळी ठीक 9:30 वाजता सुरू होईल. डिक्सल आणि एक्सल संघाने याची नोंद घ्यावी. आणि 6 बॉल मध्ये 11 धावा संख्या. 11 म्हणजे विजय प्लेइंग 11चा विजय वंजारपाडा ट्रॉफीचा. रुपेश तलवडे संघाला या विजय पथावरती नेईल की गणेश मसने राजू शेलू संघाला ही ट्रॉफी. कित्येक स्पर्धा खेळलेत. यश पराभव असंख्य पाहिलेत. पण आता ही ट्रॉफी वंजारपाडाची ट्रॉफी ही खास आहे 2 टीमसाठी. कारण दोन्ही या मैदानावरती अपराजित संघ आहेत ज्यांना सहसा हरवणं कठीण असतं. आणि ती मॅच आज दोघांच्याही अगदी अगदी समोर आहे जिथे 6 बॉल 11 धावा संख्येची गरज आहे. जिंकणारा ट्रॉफी नक्की घेऊन जाईल. गोलंदाज तयार फलंदाज तयार. 6 बॉलचा थरार. पहिलाच बॉल रुपेशने टाकलाय. फेक केली आहे. रनआउट. विकेट आली गणेश मसनेची. 5 चेंडू 11 धावा.
कारण ही उत्सुकता, ही उत्कंठा. 5 बॉल 11 धावांची. शॉट भारी आहे, समोर मारलाय लॉंग ऑफचा फिल्डर. नवनाथच्या हाताला स्पर्श करून चेंडू चाललाय बाउंड्री पार. क्वालिफाय मॅच मध्ये अजूनही दमखम बाकी आहे. राजू अजून मैदानाच्या आतमध्ये. माइटी राजू मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने नवनाथ विरल्याच्या हाईटला बीट केलं. अजून थोडी हाईट नवनाथची असती तर चेंडू त्याने अडवला असता. धावा 4 बॉल मध्ये पाहिजेत कंपल्सरी, आता 7. अक्षय खारीक जर असता ना तर खारीकचा दम जरा जास्त असतो, त्याने लवकर फिनिश केली असती मॅच. 4 बॉल 7. खूप सारे बघा, तलवडेची पब्लिक बघा उभी राहिली आहे, शेलूची पब्लिक उभी राहिली आहे. ताडाचं झाड जसं वंजारपाड्याचं वर्षानुवर्ष उभं आहे, तशी ही पब्लिक आता उभी राहिली आहे. 4 बॉल 7. वंजारपाडा ट्रॉफी, हु विल विन द मॅच बघायचं आता. 4 बॉल 7 धावांची गरज. वेगवान बॉल रुपेचा. पांडुरंग मिसाळ यांचा व्हाईट बॉलची उद्घोषणा. 4 बॉल आता 6. रंगतदार अशी मॅच धडधड होतीये. आणि आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर अजूनही प्रेशर आहे दोन्ही टीमकडे. 4 बॉल 6. पण पांडुरंग मिसाळ साहेबांचा इशारा म्हणजे खरं तर आमच्या आयोजन कमिटीला, आमच्या या अंपायरने खरं तर जी साथ दिली आहे मागच्या 3 दिवसामध्ये, अनिलजी माळी यांची देखील जी भक्कम साथ लाभते या स्पर्धेला, खरं तर दोघांचंही कौतुक. 4 बॉल 6. रुपेश टू राजू. शॉट, कॅप्टन राजूचा विनिंग शॉट. आजच्या दिवसामधून क्वालिफाय झालाय वंजारपाडा ट्रॉफी मध्ये. अवीरशाह इलेक्ट्रिकल्स, जे के शेलू, अविनाशजी तरे इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर यांचा हा संघ जो क्वालिफाय झालाय आणि विजयाचा हिरो ठरलाय. पुन्हा एकदा विजयाचा षटकार माइटी राजूने मारलाय आणि बऱ्याच पराभवानंतर जे के शेलू अवीरशाह इलेक्ट्रिकल संघ ट्रॉफीवरती आपलं नाव करतोय. अविनाशजी तरे यांचा संघ पुन्हा एकदा इथे क्वालिफाय होताना अभिनंदन या संघाचं. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय. खरं तर साईने बॅटिंग भारी केली, पण पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून दिला. आणि 11 धावांनी विनिंग शॉट पुन्हा फिनिश केला. तो माइटी राजू ठरला या सामन्याचा माध्यम. राजू पटकन या, आपण मॅन ऑफ द मॅच घ्या, नंतर मीटिंग करा कारण पाहुण्यांना जायचं. राजू